गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 3 संशयितांना जामीन मंजूर झाल्याचं आपण बघू शकतोय। डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन मंजूर झालाय। कोल्हापूरमधील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमधून जामीन हा मंजूर झालाय। न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या कोर्टामध्ये हा जामीन मंजूर झाल्याचं बघायला मिळत आहे। डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडेला 2018 साली कोल्हापूर न्यायालयानं जामीन संमत केला होता। पानसरे हत्या प्रकरणी कुणाकुणाला जामीन, त्यातले महत्त्वाचे मुद्दे। जामीन संमत झाला तरी तावडे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये जामीन न मिळाल्यानं पुणे कारागृहामध्ये होते। दाभोळकर प्रकरणामध्ये 10 मे 2024 तावडेची निर्दोष मुक्तता झाली, कारागृहाबाहेर तो आला। वीरेंद्र सिंग तावडेचा जामीन कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश SS तांबेकडून 16 जुलै 2024 रहित झाला। अखेर 14 ऑक्टोबर 2025 मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झालाय। एकूण 12 संशयित अनेकांना आतापर्यंत जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येते। सचिन नंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, भरत कुरणे, अमित बद्दी, वासुदेव सूर्यवंशी यांना अगोदरच जामीन मिळालाय। संशयित समीर गायकवाडला सुद्धा या अगोदरच जामीन मिळाल्याचं बघायला मिळत आहे।